पूर्व विभागातील प्रसिद्ध आणि नावारूपाला आलेल्या पद्मशाली शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 21 जुलैला होणार असून या निवडणुकीसाठी 61 अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 31 उमेदवार रिंगणात उतरले असून ही निवडणूक 21 जुलै रोजी होणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी गणपतराव कदम यांनी सांगितले। ते काय म्हणतात पाहूया। निवडणूक निर्णय अधिकारी पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर या संस्थेच्या विश्वास संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी एकूण 83 अर्ज प्राप्त झाले होते। तर 83 अर्जापैकी 9 अर्ज नामंजूर झाले, रिजेक्ट झाले, राहिले 74। त्यापैकी बऱ्याचशा जणांनी डबल ट्रिपल असे अर्ज दिले होते। असे अर्ज 16 कमी झाले आणि 61 अर्ज राहिले एकूण। तर 61 अर्जामधून 16 अर्ज विड्रॉ झाले, 16 आणि आज काय झाले 61 पैकी रिंगणात 31 राहिले, म्हणजे 30 विड्रॉ झाले। 30 विड्रॉ 31 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी 25 उमेदवार निवडून द्यायचे आहेत। मतदानाची तारीख आहे 21/7/2024। सकाळी 7:30 ते सायंकाळी 5 असं म्हणजे 6 वाजता सुरू होणार आहे आणि झाल्यानंतर निकाल ताबडतोब 5ला संपणार मतदान, 6ला मतमोजणी सुरू, मतमोजणी संपले निकाल। पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप आपल्या उत्कर्ष पॅनल संदर्भात अधिक माहिती देताना काय म्हणाले पाहूया। पद्मशाली शिक्षण संस्था या संस्थेची या पंचवार्षिक योजनेचं 2024 व 2029चं आजचं अर्ज माघार घेण्याचा दिवस होता। आजच्या अर्ज माघार घेण्याच्या दिवशी एकूण 31 अर्ज शिल्लक राहिले। तिथं 25 पाहिजे की 31 अर्ज शिल्लक राहिले आणि 6 अर्ज जास्त असल्यामुळे निवडणूक अटळ झालेली आहे, त्यामुळं निवडणूक होणार आहे। या आमच्या एकूण संस्थेच्या प्रगतीच्या आम्ही आता उत्कर्ष पॅनल म्हणून पॅनलचे नाव जाहीर करत आहोत। त्या उत्कर्ष पॅनलच्या एकूण 25 उमेदवाराची यादी याप्रमाणे आहे। दशरथ गोप, श्रीनिवास कोंडी, नागनाथ गंजी, अशोक चिलकार, दिनेश यन्नम, श्रीधर चिट्याल, संगीता इंदापुरे, विजय गुल्लापल्ली, व्यंकटेश अकेन, मल्लिकार्जुन सरगम, पांडुरंग गिड्डी, रमेश बोद्दोल, प्रभाकर अरकाल, श्रीनिवास क्यातम, गोवर्धन कमटम, श्रीनिवास गड्डम, रामदास हिप्पाकायल, दत्तात्रय यन्नम, नागनाथ श्रीरामदास, नरेश श्रीराम, श्रीनिवास जोग, मधुकर कट्टा, हरीश कोंडा, गणेश गुज्जा व अंबादास गज्जम या 25 जणांचे एकूण उत्कर्ष पॅनल म्हणून आम्ही आज जाहीर करत आहे। या बरंचसं लोक आपल्या समाजाचे भाव बांधव बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले, पण काहींच्या अटळ म्हणजे काही सभासदांचा इगो प्रॉब्लेममध्ये आल्यामुळे हे निवडणूक अटळ टाळलेले नाही। त्यामुळे आम्ही सभासदाच्या या निर्णयाला मान्य करून निवडणूक सामोरं जाऊ। 7 लोकांना नवीन संधी दिलेली आहे। 7 सभासद कशासाठी निवडून जा हे चित्र गेल्या 5 वर्षात, गेल्या 15-20 वर्षात आम्ही बदललेलं आहे। त्यामुळे तुम्हा लोकांना बी माहीत आहे आणि सभासदांना माहीत झालं आहे। त्यामुळं आम्ही एक 7-8 उमेदवारांना नवीन चेहरे देऊ शकलो। यापुढे बी असंही होत राहील, प्रत्येक वेळेस जुने नवीन मुळंच संगम होत राहील। याची विरोधक म्हणण्यापेक्षा आपलेच समाज बांधव सभासद कल होता त्यांचा, असं काय नाही। सर्वांनी चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य करत होते, पण काही सभासद त्याचं अटळ तटून बसल्यामुळे नाईलाजाने ते उमेदवार बरेचसे उमेदवार आम्हाला सहकार्य केलेत। त्यांना शब्द दिलो होतो सामून घेण्याचं, तरी आणि शब्द नाही जरी पुढं घेत असलं तरी त्यांनी माघार घेऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे। कुठलाही प्रस्ताव नव्हतं, आपण सामोपचार कसा असं म्हणून त्यांचंही प्रस्ताव होतं, पण काही उमेदवारांचं इच्छा होती की आम्ही निवडणूकच होऊ द्यायचं, असं काही लोकांचं असल्यामुळे तिथं निवड पॅनल झाली नाही। व्यक्तिद्वेषामुळे हे निवडणूक झाली। समाजाच्या नावावर त्यांना काय येणं देणं, व्यक्तिद्वेष हा प्रकरण होत आहे, यावरनं मला कळतं। पुढील 5 वर्षात प्रगती आपल्याला दिसेलच। अनेक त्या गेल्या 5 वर्षात आम्हाला 3 वर्ष कोरोनाचं याच्यामुळे मिळू शकलं नाही, 2 वर्षात आम्ही बरंचसं प्रगती केली। पुढील 5 वर्षात सुद्धा आम्ही बरंचसं प्रगती तुम्हाला दिसून येईल। नवीन प्रकल्प, नवीन जे जुने इमारती आहेत त्या नवीन इमारती उभा करून आणि नवीन शैक्षणिक धोरण यावर्षीपासून CBSE त्याप्रमाणे अनेक शैक्षणिक धोरण आम्ही राबवू असं आम्ही आणि ज्या सभासदांना आता संधी मिळाली नाही, ज्यांनी खरोखरच आम्हाला सहकार्य केलं, त्यांच्याबद्दल आम्हाला फारच हे आमच्या प्रशासनावर त्यांनी विश्वास ठेवून जे विश्वास दाखवले त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा आणि समाज बांधवांचा मी धन्यवाद होतो। ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना पुढच्या वेळी बी परत संधी मिळेल अशी ग्वाही देतो।